नमस्कार। आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन परेरा हे आलेले आहेत। हे आल्यानंतर आम्ही ह्यांना फक्त विचारलं की तुम्ही महानगरपालिकेमध्ये कशाला आलेले आहात। ते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आंदोलन करण्यासाठी नाही आलेले आहेत, आम्ही आयुक्तांना भेटणार आणि काम करा, जनतेचं काम करण्यासाठी तुम्हाला इथे बसवलेलं आहे, असं ह्या जॉन परेराचं म्हणणं आहे। आता ते काय सांगतात तेच आपण ऐकूया। जॉन साहेब नमस्कार। नमस्कार। तुम्ही हे जे आपले 8 तारखेला महासुपराचे आमदार हे ह्याच ठिकाणी आंदोलन करणार आहेत, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? हा एक मोठा विनोद आहे, जो काय दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी भाजपची सत्ता आहे। आमदार खासदार सगळे त्यांचे आहेत, पालकमंत्र्यांपासून त्यांचे आहेत आणि म्हणे आम्ही आज आंदोलन करणार। जर आयुक्त ऐकत नसेल तर आयुक्ताला बदली करा, पण नक्की आंदोलन कशासाठी करतायत, त्याच्यात काही जनतेचं काही प्रश्न आहेत का? हा एक मोठा वादाचा विषय आहे। कुठल्या तरी कंत्राटदारांना कामं मिळावीत, कुठल्या तरी कंत्राटदारांना मोठी कामं मिळत आहेत म्हणून आंदोलन करत असतील तर ही जनतेची कामं नाही आहेत। जनतेने आमदार म्हणून निवडून दिले आहेत, ते जनतेची कामं करण्यासाठी निवडून दिलेले आहेत। त्या वसई तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, पाण्यापासून रस्त्यापासून गटारापासून अनेक समस्या, कचऱ्यापासून अनेक समस्या आहेत, अनाधिकृत बांधकामं भरपूर समस्या आहेत। त्याच्यावरती नैसर्गिक नाले सफाई आज पावसाळा जवळ चाललेला आहे, अजून नाले सफाई झालेली नाही आहे। जवळपास आता 1 महिना शिल्लक आहे फक्त आजपासून बघायला गेलं तर। नाले सफाई होणार किती? या प्रश्नावरती जर कोणी आंदोलन करत असेल, आमदार करत असतील तर मी आमदारासोबत बसायला सुद्धा तयार आहे, कारण आमच्या दृष्टीने जनतेचे प्रश्न निराकरण होणं गरजेचं आहे। पण त्याच्यासाठी आंदोलन होतच नाही ना कधी। आता ते आमदार झाले, याच्या अगोदर सर्वसामान्य नागरिक होते, पक्षाचे पदाधिकारी होते, पण कधी आंदोलन केल्याचं माझ्या तरी लक्षात येत नाहीये। कधीतरी गावे वगळण्याच्या भूमिकेशी ते सहमत होते, आंदोलन फारसे दिसते नाही, पण त्यांचे अनेक कलिग्स आंदोलनामध्ये असायचे। आज त्या प्रश्नावर सुद्धा ते मूग घेऊन बसलेले आहेत। अनाधिकृत बांधकाम म्हणा, अनेक समस्या आहेत, कधी बोलत नाही की हा अनाधिकृत बांधकाम तोडा म्हणून, सगळी जागा शासनाच्या जागा आहेत मोकळ्या करा म्हणून। आज शासकीय जागा एवढ्या आहेत अनाधिकृतपणे बळकवल्या आहेत, ज्याच्यामुळे ते जागा जर ताब्यात मिळाल्या तर शासकीय कार्यालय उभे करता येईल, पोलीस स्टेशन म्हणा, अनेक कार्यालय म्हणा, पण जागाच उपलब्ध नाही आहेत। रस्त्यावर पोलीस चौकी उभे केलेत, याच्यासाठी आंदोलन करत आहेत का? नाही करत आहेत। तर हा सगळा देखावा आहे, आंदोलन वगैरे काय होण्याची शक्यता नाही। झालंच तर जनतेच्या प्रश्नाशी त्याचा काही देणं घेणं नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो। वसई विरार शहर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आमदारांनी प्रशासनाविरुद्ध आंदोलन अशी गोष्ट कधी आपण ऐकली नव्हती, ही फर्स्ट टाइम होती। तर त्याबद्दल तुम्ही काय बोलता? जर का आमदारच जर का आपल्या कामासाठी प्रशासनाशी आंदोलनाच्या पायथ्यावर उतरत असतील तर मग जनतेने कुठे जायचं? मुद्दा तोच आहे ना। एखाद्या विरोधी पक्षाचा सत्ताधारी पक्ष एक असतो आणि विरोधी पक्ष असतो, आमदार विरोधी पक्षाचा पण असू शकतो, आणि जर आयुक्त किंवा प्रशासकीय संघ जे आहे ते मंत्र्याच्या ताब्यात असतं, आणि समजा तो आयुक्त प्रशासनाच्या कलेने जर वागत असेल तेव्हा विरोधी पक्षाचा आमदार आंदोलन करत असेल तर ते समजण्यासारखं असतं। असे अनेक वेळा तालुक्यात घडलेले आहेत। प्राथमिक सोगोवर्ती म्हणा, पंढरी चौधरी म्हणा, डॉमिनिक गोंसाल्विस म्हणा, यांनी आंदोलन ते आमदार असताना सुद्धा आंदोलन केलेली आहेत, पण जनतेच्या प्रश्नासाठी केलेले, आणि ते विरोधामध्ये असताना त्यांनी आंदोलन केलेले आहेत। रस्ता रोको वगैरे अनेक वेळा झाले त्या ठिकाणी, मनोज तुस्काने म्हणा, विजय विचारे म्हणा, यांनी अनेक वेळा असे आंदोलन केली आहेत। पण आता आंदोलन भट्ट्यात करण्यासाठी होत आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता यांचीच आहे आणि आंदोलन करतायत। हा एक मोठा विनोद आहे, मी अगोदर सांगितले तुम्हाला, मी इथे जनतेचा काही संबंध नाहीये। तर जॉन परेरा यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे जनतेसाठी आंदोलन नाहीये, पण जनतेसाठी जर आंदोलन असेल तर आम्ही संपूर्ण वसई तालुक्यातील विरोधी पक्ष हा देखील तुमच्या सोबत आंदोलनात येऊ, परंतु आंदोलनाची रूपरेषा आंदोलन जनतेसाठी आहे की कोणासाठी आहे हे तुम्ही स्पष्ट करा, आम्ही देखील तुमच्या सोबत येऊ, असं जॉन परेरा यांचं म्हणणं आहे। वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार।